नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? रामकृष्ण हरी. आज ना माझ्या नवऱ्यानं माझा प्लॅन चौपट केला आणि एकदम मी आज ना खुश आहे. तर तुम्ही म्हणाल प्लॅन चौपट केला आणि खुश कशी काय? तर मी ना आज खूप कंटाळा आला होता म्हणून मिस्टरांना बोलले की आज ना थोडंसं लाईटली मी काहीतरी बनवते, पूर्ण स्वयंपाक बनवत नाही. तर माझ्या नवरोबा काय म्हणतो माहिती आहे का, चल ग सोड सगळं बाकीचं, तुला चल फिरवून आणतो. म्हणून आम्ही ना आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता फिरायला चाललोय. तर कुठे हे तुम्हाला व्हिडिओ तरी समजेलच. तर आम्ही आज ना 4 व्हीलर घेऊन जाणार नाही, आम्ही जाणार आहे 2 टू व्हीलर घेऊन. खूप दिवस झाले असा प्रवास केला नव्हता. तर मागच्या बाजूला जी गाडी आहे ती भक्तीची आहे. भक्ती माझा पहिला हा अनुभव असेल, पहिला हा व्हिडिओ असेल असं की टू व्हीलरवरून दुसऱ्या टू व्हीलरवाल्याने माझा व्हिडिओ केलेला आहे. तर भक्ती आमचा कॅमेरामॅन व्हिडिओ करते. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार झालाय. खूप खूप भारी वाटत होतं कारण की आज माझा सकाळपासून थोडासा मूड डाऊन होता. तर मिस्टरांना ते लगेच समजलं. कसं असतं आपल्या हक्काच्या लोकांनाच ना आपल्या काही न सांगता सगळं काही समजून जातं. तर ऑफिसमधून घरी आल्यानंतर मिस्टर बोलले चल तुला आज फिरवून आणतो. तर आम्ही आता ना चाललोय रंकाळ्याला. संध्याकाळच्या जे लाइटिंग आहे थोडंसं डेकोरेट केलेलं आहे रंकाळा. तर तेव्हापासून मी जायचं फक्त म्हणत होते. मी लाईव्हमध्ये पण बोलले होते की रंकाळा खूप दिवस झाले मी पाहिलेला नाही आणि संध्याकाळचं जे दृश्य असतं ना ते अनुभवायचं होतं. फारसं मी सकाळच्या टायमातच गेले होते. तर आम्ही आता पोहोचले रंकाळ्याला. ही अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि जास्त काय नाही, ब्लॉक वगैरे घातलेत खाली, त्याच्यामुळे थोडंसं छान वाटतंय. पहिलं असं रस्ताच नुसतं नॉर्मली होता थोडंसं, त्याच्यामुळे एवढं काय असं वाटत नव्हतं. आणि मग म्हटलं आज काही नाही, नवरोबानं स्वतःच्या इच्छेनं घेऊन आले तर मस्त एन्जॉय करायचा. जवळपास आम्ही संध्याकाळचे ना इथे 10:30 वाजेपर्यंत रंकाळा मस्तपैकी फिरलो. त्याच्यानंतर लहान मुलांची मस्ती चालली होती, आमची देखील मस्ती चालली होती. छान बघायला मिळालं. फक्त एवढंच की मी रंकाळ्याची जी बगीचा आहे ना मोठावाला, जिथं बोटिंग वगैरे होतं तिकडे गेट बंद झाला होता. आम्ही जाऊन इकडचं आमचं बाकीचं शूट वगैरे करून तिकडे जाईपर्यंत, त्याच्यामुळे आतमध्ये जायला मिळालं नाही. पण बाहेर एवढं छान वाटतंय. हे बघा संध्याकाळचं दृश्य भारी वाटते की नाही. मस्त असं निवांत बसायला, फोटो काढायला. आणि जास्त करून तुम्हाला सांगू का, आज माहीत नाही का पण आज एकतर मी खुश झालेच होते. सकाळपासून मूड ऑफ होता तो झालाच एकदम चांगला. असं अचानक सरप्राईज दिल्यानंतर जेवण पण अजून मी बनवलेलं नाही, मिस्टरांनी राहू दे बोलले. तर त्याच्यामुळे ना एवढा आनंद तर व्हायला पाहिजेतच. म्हटलं ठीक आहे चलो मस्त